तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 20 बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा असेच व्हिडिओ मिळतील. चला तर मग सेशन नंबर 20 बघूया. यामध्ये जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. ठीक आहे, टायपिंग प्रॅक्टिस इझिली सॉल्व करून घ्या तुम्ही. आपण डायरेक्ट आता सेल पाथ लर्निंगवरती क्लिक करूया आणि सोडू. ठीक आहे, तर बघा इथं याच्यामध्ये 5 स्टेप्स त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यावरती स्टार्ट करूया. त्यापैकी पहिला प्रश्न बघा, इथं क्वेश्चनवरती क्लिक करा. आपण टेम्पलेट्स ऑनलाईन सर्च आणि क्रिएट करू शकतो. ठीक आहे, तर ते बरोबर आहे. सबमिट करा. नेक्स्टवर क्लिक करा. समोरचा प्रश्न बघा, तुमच्या बिझनेस कार्डचा ड्राफ्ट सेव्ह करण्यासाठी योग्य टॅब शोधा. ठीक आहे, तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे फाईल टॅब. ठीक आहे, तर फाईल टॅबवरती क्लिक करूया आणि सबमिट करा. नेक्स्ट बघा, समोरचा प्रश्न आहे, टेक्स्ट एंटर व फॉर्मॅट करण्यासाठी तुम्ही रिकामी जागा टॅबचा उपयोग कराल. ठीक आहे, तर एंटर आणि फॉर्मॅट करण्यासाठी जे आहे आपण होम टॅबचा उपयोग करतो. होम टॅबच्या मदतीने आपण एंटर आणि फॉर्मॅट करू शकतो टेक्स्टला. समोरचा प्रश्न बघा, फॉन्टचा साईज चेंज करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य तो पर्याय निवडा. ठीक आहे, तर त्यांनी एक इमेज दिलेली आहे, त्यामध्ये बघा बी नंबरचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये आपण फॉन्टची साईज चेंज करू शकतो. तीच आपला आन्सर आहे. इमेजला कट करूया आणि ऑप्शन बी. ठीक आहे, तर हा आपला आन्सर होतं. तर बघा, आपण सेल पाथ लर्निंग इथं जे लास्ट प्रश्न आहे ते राहिलेला आपला. बघा, डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करण्यासाठीच्या स्टेप्स काय असतात. ठीक आहे, तर PDF डाउनलोड करण्यासाठी आपण इथं फाईल, सेव्ह ॲज आणि डाउनलोड ॲज PDF, तर याच्यावरती आपण क्लिक करू शकतो. हेच ऑप्शन आहे PDF एक्सपोर्ट करण्याचं. तर बघा, इथं आपण सेल पाथ लर्निंग सोडवलेली आहे. आता आपण नॉलेज चेकचे प्रश्न चेक करून घेऊ. ठीक आहे, स्टार्ट एक्झाम करूया आणि इथं नेक्स्ट. पहिला प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करतो. तर बघा, तर त्यांनी इमेज दिलेली आहे, तर इमेज ओपन करून बघूया. तर 3rd नंबरचा ऑप्शन बघा, याच्यामध्ये लेट्स पार्टी वगैरेचं एक आपल्याला निमंत्रण पत्रिका दिसते. हे आपला आन्सर आहे. नंतर बघा, ऑनलाईन मोडमध्ये सिलेक्ट केलेले टेम्पलेट्स एडिट करण्याकरिता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल. ठीक आहे, तर टेम्पलेट एडिट करण्यासाठी आपण जे याच्यामधून ते ओपन इन ब्राउझर. ठीक आहे, तर हे करू शकतो. 4था ऑप्शन आहे त्याचं. नंतर बघा, मेन्यू बारवरील रिकामी जागा टॅब तुम्हाला एखाद्या टेक्स्टची फॉन्ट साईज बदलण्याकरिता उपयोगी पडतो. ठीक आहे, तर ते म्हणजे होम टॅब. होम टॅबवरून आपण फॉन्टची साईज वगैरे चेंज करू शकतो. नंतर बघा, पुढीलपैकी कोणती टूल्स किंवा वेबसाईट्स वापरून तुम्ही निमंत्रण पत्रिका डिझाईन करू शकता. ठीक आहे, तर आपल्याला त्यांनी जी वेबसाईटवरून निमंत्रण पत्रिका आहे ते डिझाईन करण्याकरिता काय यूज करू शकतो म्हणतो आपण तो. तर आपण कॅनवाचा यूज करू शकतो त्यामध्ये आणि मायक्रोसॉफ्ट वर्डचा. ठीक आहे, तर 2nd आणि 3rd हे त्याचा आन्सर असू शकते आणि 4th सुद्धा. ठीक आहे, ग्रीटिंग कार्ड आयसलँड. ठीक आहे, तर greetingsisland.com ही एक ऑनलाईन वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तिनं करू शकतो. नंतर बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली आहे आणि ती PDF फाईलमध्ये तुम्ही रूपांतरित करू इच्छिता. त्यासाठी फाईल मेन्यू व सेव्ह ॲज ऑप्शन खाली तुम्ही डॅश डॅश पर्याय सिलेक्ट कराल. तर बघा, यासाठी आपण जे डाउनलोड ॲज आहे ते PDF वरती क्लिक करतो. ठीक आहे, तर 3rd नंबरचा ऑप्शन आपला आन्सर आहे. SIM करूया, इथं एंड करून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे आपण इथं नॉलेज चेकसुद्धा सोडवलेलं आहे. यानंतर गायडेड डू इट युअर सेल्फ आपल्या पुढे आहे, तर ते सॉल्व करूया. तर स्टार्ट एक्झाम करा आणि इथं नेक्स्ट. पहिला प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही डेस्कटॉपवर उपलब्ध असलेली कोणतीही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप आणि पिक्चर्स याचा वापर करा. ठीक आहे, तर आपण बहुतांश वेळा जी पिक्चर्स आहे ती इन्सर्ट केलेली आहे. हा प्रश्न खूप वेळा रिपीटसुद्धा झालेला आहे. तर स्टार्ट एक्झाम केली आपण. बघा, इन्सर्ट करण्यासाठी सेम इन्सर्ट टॅबवरती जा. याच्यानंतर पिक्चर्सवरती क्लिक करा
आणि जिथं तुमचं पिक्चर्स असेल त्यामधून एक पिक्चर तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, तर एक कोणची बी इमेज मी इथं सिलेक्ट करतो, किंवा तुम्ही डाउनलोड असेल किंवा डेस्कटॉपवर असेल, कुठंही तुमची फाईल असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. ते एक पिक्चर म्हणून मी सिलेक्ट करतो आणि इन्सर्ट. ठीक आहे, तर बघा इथं ती इमेज इन्सर्ट झाली. सबमिट करूया. नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन फुटर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, हेडर अँड फुटर ग्रुप आणि फुटर याचा वापर करा. ठीक आहे, तर आता फुटर आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, तर सेम इन्सर्ट टॅबमध्येच आहे त्याचं उत्तरसुद्धा. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा. नंतर त्यांनी फुटर म्हटलं तर फुटरवरती क्लिक करा. ठीक आहे, तर फुटर सांगितलेलं आहे त्यांनी, हेडर नाही आहे तो. फुटरवरती क्लिक करूया आणि याच्यामधून ऑस्टिन. ठीक आहे, तर हे ऑस्टिन नावाची फुटर आपण इथं एडिट केली. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटर एडिट करा, त्यामध्ये कमल मोटर सेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे टेक्स्ट एंटर करण्यासाठी इन्सर्ट टॅब, हेडर अँड फुटर ग्रुप, फुटर एडिट फुटर याचा वापर करा. ठीक आहे, तर आता आपल्याला जे फुटर आहे ते एडिट करायचं आहे आणि त्यामध्ये टेक्स्ट टाईप करायचं आहे. तर स्टार्ट एक्झाम करू. यामधून सेम इन्सर्टमध्ये जा. गेल्यानंतर इथं फुटरवरती क्लिक करा. त्यानंतर इथं बघा सगळ्यात खाली ऑप्शन आहे लास्ट सेकंड एडिट फुटर. ठीक आहे, एडिट फुटरवरती क्लिक केला आपण आणि यामध्ये त्यांनी जे कमल मोटर सेल्स जे टेक्स्ट सांगलेलं आहे ती इथं आपण टाईप करून घेऊ. ठीक आहे, तर फास्टमध्ये टाईप करूया. कमल मोटर सेल्स इथं टाईप करून घ्या. चुकू नको देऊ काहीच. ठीक आहे, थोडीशी घाई करायची नाही. इथं केल्यानंतर बघा इथं डायरेक्ट सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे सबमिट करा. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा, त्यामध्ये रिया यादव टेक्स्ट एंटर करण्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप आणि टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा. ठीक आहे, तर सेम प्रश्न आपण बहुतांश वेळा सोडवलेला आहे मित्रांनो. तर स्टार्ट एक्झाम केलेली आहे आपण. यामध्ये बघा परत आपल्याला इन्सर्ट टॅबवरतीच जायचं आहे. यामधून आपल्याला टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर इथं ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे, तर ड्रॉ टेक्स्ट बॉक्स करून घेऊ आपण आणि इथं टेक्स्ट बॉक्स जो आहे तो माऊसच्या मदतीनं ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, असा ड्रॉ करून घ्या. फक्त एक टेक्स्ट बॉक्स येईल बघा, याच्यामध्ये त्यांनी जो आपल्याला टेक्स्ट सांगलेला आहे, ठीक आहे, रिया यादव, ते आपण इथं टाईप केला. ठीक आहे, आणि नंतर सबमिटवरती क्लिक करा. बघा लास्ट प्रश्न आहे आपला डू इट युअरसेल्फचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फूड अँड ड्रिंक आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन ग्रुप आणि आयकॉन याचा वापर करा. आता समोरील डायलॉग बॉक्समध्ये फूड अँड ड्रिंक्स ही कॅटेगरी निवडा. स्टार्ट एक्झाम केलेली आहे बघा. आता आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. यामधून बघा इथं आयकॉन्सचं ऑप्शन आहे. ठीक आहे, इन्सर्ट टॅबमध्ये इथं आयकॉन्स आहे. इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये आयकॉन्सवरती क्लिक केला आपण. याच्यामध्ये थोडं वेळ घेईल आणि याच्यामध्ये बघा आपल्याला थोडंसं ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे खाली. याच्यामध्ये फूड अँड ड्रिंक्स, ठीक आहे, या सेक्शनमध्ये आपल्याला एक आयकॉन इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे, तर याच्यामधून बघा हे फूड अँड ड्रिंकचा एक आयकॉन घेऊया. नंतर आपल्याला थोडंसं हे ड्रॅग करून असं साईडला घेऊन हे इन्सर्ट करा. ठीक आहे, असं थोडंसं साईडला घेऊन हे इन्सर्टवरती क्लिक करा, जेणेकरून तो आयकॉन जो आहे तो इन्सर्ट होऊन जाईल. ठीक आहे, ते एक इन्सर्ट करूया. तो आयकॉन बघा इथं इन्सर्ट झालेला आहे आणि सबमिटवरती क्लिक करा. तर बघा आपण इथं डू इट युअरसेल्फसुद्धा इथं सॉल्व केला आहे. इथं टेस्टला जो आहे तो एंड करून घ्या आणि कन्फर्म. ठीक आहे, समोरचा प्रश्न बघा प्रोसेस फोलिओ. ठीक आहे, तर प्रोसेस फोलिओ आता लक्ष देऊन बघा. याच्यावरती क्लिक करा आणि नंतर स्टार्ट करूया. तर क्लिक करा स्टार्टवरती आणि इथं येसवरती क्लिक करा. ठीक आहे, आता परत त्यांनी बघा 10 मिनटं आपल्याला दिलेलं आहे. तर स्टार्ट बटनवरती जा आणि वर्ड फाईल ओपन करून घ्या. ठीक आहे, तर 10 मिनटं थांबायची गरज नाही मित्रांनो. तुम्ही 2 मिनटं जरी थांबले तरी इथं जो सबमिटचा ऑप्शन आहे बघा इथं सध्या इनेबल होत नाही आहे. नंतर 2 मिनटानंतर तो इनेबल होऊन जाईल. ठीक आहे, तर तोपर्यंत आपल्याला थोडंसं इथं वर्ड फाईलमध्ये काही ना काहीतरी काम करत राहावे लागेल, जेणेकरून जो आपलं रेकॉर्डिंग होत आहे स्क्रीनची ते दिसेल इथं. ठीक आहे, तर ते होऊ द्या, थोडंसं वेट करा. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा असेच व्हिडिओज मिळतील. आणि नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे आता एक्झामच्या रिलेटेड, तर ते सुद्धा बघा. ठीक आहे, तर थोड्या वेळानंतर बघा इथं 1-2 मिनटानंतर इथं सबमिटचं जो बटन आहे, ठीक आहे, आपलं तिथं इनेबल होऊन जाईल. त्याच्यावरती क्लिक करूया. ठीक आहे, तर सबमिटवरती क्लिक करा आणि हे सेव्ह करून टाका. ठीक आहे, आता रिस्टार्टचं जर ऑप्शन आलं तुमच्यासमोर बघा इथं रिस्टार्टचा आपल्याला ऑप्शन आलेला आहे. याचा मतलब आहे तो जो आपण सोडवलेला आहे ते झालेलं नाही आहे कम्प्लिटली. तर परत आपल्याला आता रिस्टार्टवरती क्लिक करून परत सोडवावं लागेल. ठीक आहे, तर
ती प्रोसेस केल्याशिवाय आपण समोर जाणारच नाही. ठीक आहे, तर रिस्टार्ट करा आणि परत आता आपल्याला 2 मिनटं तीच प्रोसेस करावी लागेल. परत वर्डमध्ये जा आणि त्यांनी जी डिझायर्ड स्किल्स सांगितलेले आहे त्यामध्ये थोडंसं वर्क करा. ठीक आहे, तर परत आता तीच फाईल आपल्याला सेव्ह करावी लागेल, हे करावी लागेल. आता वर्डमध्ये 1-2 मिनटं थांबल्यानंतर बघा सबमिटवरती क्लिक करा आणि ओके करा. ठीक आहे, नंतरच जे आहे ती आपली प्रोसेस कंप्लीट होईल. तर इथं थोडंसं लोड घेत आहे. लोड घेतल्यानंतर इथं आपलं ते ॲन्सर आहे ते सबमिट होऊन जाईल. ठीक आहे, तर बघा इथं सबमिट झालेलं आहे. आता परफॉर्म स्टेटस आपल्याला जो बटन आहे ते इनेबल करावे लागेल. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक करूया आणि जे नेक्स्ट आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करू. ठीक आहे, तर नेक्स्टवरती क्लिक करू. आता असाइनमेंट जे आपण चूज करायची सांगितलेली आहे ती करूया. एक तुम्ही असाइनमेंट वर्ड म्हणून इथं डेस्कटॉपवरती सेव्ह करून टाका, जेणेकरून तुम्हाला सेव्ह म्हणजे इथं अपलोड करता येईल. ठीक आहे, तर डेस्कटॉपवरती बघा मी सेशन नंबर 20ची इथं असाइनमेंट ठेवलेली आहे आणि इथं ओपन करू. ठीक आहे, आणि नंतर सेव्ह. आता एवढं झाल्यानंतर आता आपल्याला जे सिम्युलेशन क्वेश्चन्स आहे, ठीक आहे, तर ते सोडवायचं आहे. तर सिम्युलेशन क्वेश्चनवरती क्लिक करू आणि जी एक एक्झाम आहे ती इथं स्टार्ट करू. ठीक आहे, नंतर इथं नेक्स्ट करा. आता एकच प्रश्न आहे, जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक डेटा संक्षिप्त रूपात ॲड करायचा असतो तेव्हा टेबल्स हा अतिशय चांगला पर्याय आहे. 5 कॉलम्स व 2 रोज असलेला टेबल इन्सर्ट करा. ठीक आहे, तर स्टार्ट एक्झाम करूया. यामध्ये बघा आपल्याला टेबल इन्सर्ट करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला परत इन्सर्ट टॅबवरतीच जावे लागेल. तर इन्सर्ट टॅबवरती क्लिक करा. याच्यामधून आपल्याला टेबल घ्यायचं आहे, तर इथं बघा टेबल्स ग्रुपमध्ये टेबल्स आहे, याच्यावरती क्लिक करा. नंतर इन्सर्ट टेबल. ठीक आहे, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे इन्सर्ट टेबलमध्ये नंबर ऑफ कॉलम्स 5 आणि नंबर ऑफ रोज 2. ठीक आहे, तर तिथं ऑलरेडी आहे, तर ओकेवरती क्लिक करू नुसतं आपण. केल्यानंतर बघा इथं ऑटोमॅटिकली आन्सर जे आहे ते सबमिट होऊन जाईल. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपण सिम्युलेशन क्वेश्चनसुद्धा इथं बघितलेले आहे. आता फक्त आपलं राहिलेलं आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. ठीक आहे, तर ते बघून घेऊ आपण. तर सेशन कम्प्लिशन टेस्ट ओपन करूया आणि स्टार्ट एक्झाम. ठीक आहे, नेक्स्ट करू. नंतर बघा स्लॉट्स हे विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्ड्ससाठी कनेक्शन पॉईंट देतात. ठीक आहे, तर बरोबर आहे, सबमिट करूया. नंतर बघा डिस्क विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्ड्ससाठी कनेक्शन पॉईंट प्रदान करतात. तर हे चूक आहे मित्रांनो, आपण जस्ट पहिलं उत्तरच बरोबर केलं होतं. नंतर बघा मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड याला डॅश डॅश असेही म्हणतात. ठीक आहे, तर त्याला सिस्टीम बोर्ड असे म्हणतात. त्याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करूया. लास्ट प्रश्न बघा आपला, मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड याला स्लॉट्स असेही म्हणतात. ठीक आहे, तर हे जे उत्तर आहे आपलं ते चुकीचं आहे. आता जस्ट आपण बघितलं होतं त्याला सिस्टीम बोर्ड असे म्हणतात. ठीक आहे, तर त्याचं उत्तर चूक आहे, करा चूक आणि सबमिट. तर बघा अशा प्रकारे आपण सेशन कम्प्लिशन टेस्ट सेशन नंबर 20ची बघितलेली आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. बाय. Catch 'em all.